नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सावली जी आहे ती आता ताराला घेऊन आलेली आहे। लग्न मंडपातून ताराला पळवून आणलेला आहे। त्यासाठी त्यांनी सगळ्यांनी मिळून जगन्नाथची मदत घेतलेली असते। सोहम, बबलू आणि सावली या तिघांनी मिळून ताराला लग्न मंडपातून पळवलेलं असतं। त्यामुळे पिंकू शेठ म्हात्रे आणि भिकाजी म्हात्रे हे दोघंही जाम पिसाळलेले असतात, जाम वैतागलेले असतात। कारण त्यांचं असं म्हणणं असतं की आमच्यासोबत हे सगळं चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे। त्यामुळे त्यांना खूप राग आलेला असतो आणि इकडे सावलीनं हे काम केलेलं असतं। आता तारा घरात नाही हे समजल्यामुळं जी भैरवी आहे ती पण वैतागलेली असते आणि ती तिलोत्तमाच्या घरी म्हणजेच मेहेंदळे मेन्शनमध्ये भांडायला आलेली असते। ती म्हणत असते की तिलोत्तमा, माझी तारा कुठं आहे? तिलोत्तमा म्हणते, तुझी तारा पळून गेली, त्याच्याशी आमचा काय संबंध आहे? तुझी तारा कुठं पळून गेली ते तू बघ जा ना, असं तिलोत्तमा सांगत असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा भैरवीला तिलोत्तमा असं बोलते तेव्हा भैरवी म्हणत असते की मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे, कारण तुझ्याच मुलाने माझ्या ताराला पळवून आणलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र पाहायला मिळतं की सारंग जो आहे तो विचार करत असतो। सारंग म्हणत असतो की काल ताराची हळद आहे किंवा ताराचं लग्न झालेलं आहे म्हणून सोहम एवढा पॅनिक झालेला होता, पण आज सोहम एवढा शांत कसा आहे? तारा लग्न मंडपातून गायब झाली आहे तरीही सोहमची काहीच रिएक्शन का नाही, हा प्रश्न सारंगला पडलेला असतो। आणि सारंग म्हणतो की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळूनच ताराला गायब केली की काय, हा प्रश्न ताईकडे आता पडलेला असतो। आणि त्याच वेळी घडतं असं की आता सारंगला हे सगळेजण सांगतात, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे। ती अशी आहे की सावली आणि बबलू दोघंही मिळून तारा आणि सोहमचं लग्न लावतात। तारा आणि सोहमचं लग्न लावलेलं आहे आणि तारा आणि सोहमला घेऊन हे सगळेजण आता आलेले आहेत, ते म्हणजे मेहेंदळेंच्या घरी। आणि जेव्हा सावली तारा आणि सोहमला घेऊन येते तेव्हा दारा चंद्रकांत, तिलोत्तमा, सारंग, त्याचबरोबर नील, त्याचबरोबर राजकुमार, अमृता सगळेजण उभे असतात। आणि सगळेजण आता भयानक असे चिडलेले आहेत। त्यांना प्रश्न पडलेला आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कारण त्यांना अशी अपेक्षितच नव्हतं की सावली असा काहीतरी निर्णय घेईल किंवा सावली असं काहीतरी करेल। या गोष्टीबद्दल त्यांना जराही वाटलं नव्हतं, सारंगलाही वाटलं नव्हतं। सारंगला तर असं वाटत होतं की सावली जी काय आहे ती मला काहीतरी आहे ते सगळं सांगेल। पण जेव्हा तिलोत्तमा ताराला आणि सोहमला लग्न करून आलेलं पाहते तेव्हा मात्र तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिलोत्तमाला हे सगळं अपेक्षितच नव्हतं आणि हा सगळा गोंधळ झालेला असतो। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारा सोहम लग्न करून आलेले आहेत। तिलोत्तमा मात्र भयानक चिडलेली असते, कारण तिने सांगितलेलं असतं की तारा जी आहे ती कधीच या घरची सून होणार नाही, तारा या घरची कधीच सून होणार नाही, तिचं सोहमशी कधीच लग्न होणार नाही। आणि सावलीनं तेच केलेलं असतं, कारण तिने शब्द दिलेला होता, तो सोहमला शब्द दिलेला होता। आणि सावलीसाठी तिचा शब्द हा म्हणजे अंतिम असतो आणि तो शब्द तिनं पाळण्यासाठी काहीही करू शकते। आणि ते सगळं आता तिनं केलेलं असतं। आणि या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं घडलेल्या असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला आहे, सारंगलाही तेवढाच मोठा धक्का बसलेला आहे। कारण जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र घरातील सगळेजण आश्चर्याने पाहत असतात। काहीही झालं तरीही आता त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट घडलेली असते, कारण अशा पद्धतीने ती वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि हे सगळं घडलेलं असतं। त्यामुळंच इकडे जेव्हा तिलोत्तमा म्हणते की माझ्या एका मुलाला तू गिळलेला आहे, आता दुसऱ्या मुलाच्या आयुष्याचंही वाटोळ केलेलं आहे। खरं तर सावलीनं सोहमच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं नाही, तर सावलीनं सोहमचं आयुष्य वाचवलेलं आहे असं तिलोत्तमाने म्हटलं पाहिजे। कारण सोहमला ताराशी लग्न करायचं होतं, ताराला सोहमशी लग्न करायचं होतं, पण जगन्नाथनंही सावलीला खूप वेळा समजवलेलं होतं तारा कशी आहे, भैरवी कशी आहे, उद्या तारा आणि भैरवी एकत्र आल्या तर तुझी वाट लागू शकते, या गोष्टी सगळ्या समजवलेल्या होत्या। पण या सावलीला कोण समजवणार, कारण तिला असं वाटतं की नाही
मी सोहमला शब्द दिलाय, पण तारा त्या घरात आल्यामुळं सावलीचं जे काही नुकसान होणार आहे त्याचं काय, त्याच्याबद्दल तिला काहीच माहिती नाहीये काय होणार आहे. आणि झालं आता तिलोत्तमाने निर्णय घेतलेला असतो. तिलोत्तमाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर व्हायचं. म्हणजे तिलोत्तमाने इथे असं केलेलं आहे की सावलीला घराच्या बाहेर काढलेलं आहे, सोहम आणि ताराला घरात घेतलेलं आहे. ते लग्न करून आले, त्यांना घरात घेतलं आणि इकडे सावलीनं त्यांचं लग्न लावलं, माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं म्हणून तिलोत्तमाने सावलीला घराच्या बाहेर काढलेलं असतं. सावली तिची पर्स घेऊन मागचं आउट हाऊस आहे तिथे येते. तेवढाच तिला त्या जोकरचा फोन येतो आणि तो जोकर सांगू लागतो की त्या आउट हाऊसमध्ये डिवोर्स पेपर ठेवलेले आहेत, आत्ताच्या आत्ता त्या डिवोर्स पेपरवरती सह्या कर. म्हणजे त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करायच्या हा सगळा तो प्लॅन आहे तो अस्मीच आहे. म्हणजे सावलीला घराबाहेर काढण्याची पूर्ण तयारी सगळी झालेली आहे आणि सावलीला घराबाहेर काढण्यासाठी जे जे तिला करायचं होतं ते सगळं केलं. पण सावलीच्या एका चुकीमुळे एवढा मोठा गोंधळ झालेला आहे. सावली आउट हाऊसमध्ये येते आणि पाहते तर काय, तिथे असलेल्या कॉटवरती तिला तिथे डिवोर्स पेपर दिसतात आणि जेव्हा ती डिवोर्स पेपर पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. आता त्या डिवोर्स पेपरवर तिला सह्या करायला लागणार असतात, कारण त्या जोकरच्या मार्फत अस्मी हे सगळं बोलत असते आणि तेव्हा मात्र हा सगळा गोंधळ आता समोर येऊ लागलेला असतो. सावली ते डिवोर्स पेपर हातामध्ये घेते आणि तिथे पेन आणि डिवोर्स पेपर हे सगळं ठेवलेलं असतं. सावली आता त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करायला लागते, कारण तिला आता तसं सांगण्यात आलेलं असतं. सारंगनेही सावलीची साथ सोडलेली असते, कारण सारंगसाठी आईचा शब्द हा अंतिम शब्द असतो आणि काहीही झालं तरीही जे काही घडलेलं असतं ते खूप भयानक असतं आणि त्यामुळंच ही साथ तिने आता सारंगनेही सोडलेली असते. सारंगनेही सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी तुझ्यासोबत नाही, कारण मी तुला सांगितलेलं होतं तू अशा पद्धतीनं करू नकोस. मी सांगितलं होतं ताराला त्यांच्या घरी नेऊन सोडव, पण तू ऐकलेलं नाही. आता सावली पुन्हा एकटी पडलेली आहे आणि सावली जी आहे त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करते. सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि फायनली त्या डिवोर्स पेपरवरती सह्या होतात. सावलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. सारंग सावली आता दोघं एकमेकांपासून वेगळे होतील का, नक्की काय होईल ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.